दिला गेला. आज या सप्त्याचा 3रा दिवस बरोबर महाराज. तर आज प्रमुख पाहुणे म्हणून कोकाटे पाटलांना मी आमंत्रित करतो. तत्पूर्वी अभंगाला सुरुवात. पाहुणे घराशी आजी आले ऋषिकेशी, काय करू उपचार कोप मोडकी जर्जर. भगवान ऋषिकेश, ऋषी म्हणजे कुरळे केस असणारे, ऋषिकेश म्हणजे कुरळे केस असणारे भगवान परमात्मा यांच्या नावाचं अनेक एक रूपक आहे. ऋषिकेश म्हणजे इंद्रियाचा नियामक असणारा भगवान परमात्मा तुकोबरायांच्या घरी आलेला. त्याचा उपचार म्हणून पाहुणा आला म्हणजे पाहुणचार असावाच लागतो. पाहुणा स्वातंत्र्य नसतो. पाहुणा म्हणजे त्यात उणे पाळलेले असते. मालकाने जिथे बस म्हणलं तिथेच त्याला बसावे लागते. जे खायला दिले तेच खातो. असं आहे का की एखादा पाहुणा म्हणतो मला 8 वाजेपर्यंत सकाळी झोपायचं आहे. स्वातंत्र्य आहे का? नाही. तसेच प्रस्तुत अभंग निर्याणाच्या प्रसंगातील आहे. जेव्हा तुकाराम महाराजांना वाटले की आपल्या उपदेशाचा काही परिणाम लोकांवर झाला नाही, त्यामुळे हे इहलोक सोडून निघण्याची त्यांना इच्छा झाली. तसेच हे आत्मचिंतन करीत असताना म्हणत होते, आता न दिसावे जना दिसो नये जन. चिंतन करता असे चिंतन करत होते की इहलोक सोडण्याच्या इच्छेने तेवढ्यात त्यांना पंढरपुराकडे जात असताना साधू संत दिसले. आता बरोबर सुरुवात होतो, कारण मी नियम धरलेला आहे. सुरुवातीला सर्वांच्या नजरा माझ्यावर खिळलेल्या होत्या. थोडा घाम आला, पण काय महाराजांना संत दिसले. लगबगीने त्या संतांकडे गेले आणि काय म्हणतात त्यांना की भक्तांनो की माझ्या विठोबाला मन त्यांची भाषा जी होती त्या काळची अतिशय मऊ. संतांचं अंतकरण मंडळी मऊ, मेणापेक्षा मऊ, लोण्यापेक्षा मऊ असणारा. किल्दलिया कापसाचा गोळा मारून येणे कवनाच्या कपाळा, ऐसा संतांचा जिव्हाळा अति कोवळा असतो. सरकी काढलेला कापूस घ्या आणि त्याचा गोळा करून रागारागाने फेकून मारा, जखम होईल का म्हणजे? नाही. तशा प्रकारे ते त्या साधू संतांना विनवत होते की भक्तजन हो, पांडुरंगाला ह्या चुक्याचा निरोप सांगा. महाराज म्हणून घेत नव्हते कधी, विनम्रता होती. एवढा कराऊ Bye.
देवा नमस्कार, एवढा करा उपकार, माझी भाकावी करुणा, विनवा पंढरीचा राजा. अरे का आपली श्रद्धा, आपली भक्ती भगवंताच्या पायावर जेव्हा नोंद होते, त्या भगवंताला भक्ताची प्रत्येक इच्छा पुरी करावीच लागते. त्याप्रमाणे साधू संतांना तुकोबाराय म्हणतात, माझ्या विठ्ठलाला सांगा की हे त्या तुकोबाला तू आता घेऊन जा देवा. जसे नवजात शिशु आईच्या स्तनपाना वाचून एक क्षणभरही राहू शकत नाही, तसा मी तुझ्या भजना वाचून, तसा मी तुझ्या चरणापासून क्षणभरही दूर राहू शकत नाही. मला तुझा लळा लागलेला आहे. जीवना वेगळी मासोळी तैसा महाराजांनी म्हटल्याप्रमाणे जीवना वेगळा मासोळी तैसा तुका तळमळी. तसे ते साधू संत पंढरपूरला गेले, तुकोबाचा निरोप सांगितला देवाला, त्याप्रमाणे देवही आले. चला तुकोबा चलावे, मी तुम्हाला घेण्यासाठी आलोय. देवा थांब, उद्या हरिदिनी एकादशी आहे. माझे लोक, माझे भक्तगण म्हणलं चालेल ना, लोक मला भेटण्यासाठी येईल. मी त्यांना सांगेल की चला माझ्यासोबत वैकुंठाला चला, मला घेण्यासाठी भगवंत आलेले आहेत. तसे कीर्तन झाले. कीर्तनाच्या शेवटी तुकाराम महाराजांनी लोकांना सांगितले, चला मला भगवंत घेण्याकरता आलेले आहेत, तुम्ही पण माझ्यासोबत वैकुंठाला चला. पण काही दीड शहाणे असतात, त्याच्यात वेळ लागलाय तुकोबाला, बडबडत असतो नुसता. तुका वेळा विचार करी बडबड फार. त्यामध्ये सगळ्यांनी नकार दिला. तर तुकाराम महाराजच जाण्यासाठी तयार झाले. तर त्यातला एक जण म्हणतो, महाराज जाताय खरं तुम्ही, पण आम्हाला जाता जाता आशीर्वाद तर देऊन जा. कर्मे धर्मे कर्म धर्म तुम्हा सावे कल्याण. धर्म धर्म असावे कल्याण, घ्या माझे वचन आशीर्वाद. तर त्यातले लोक म्हणले, महाराज आमच्या कर्माने, आमच्या धर्माने जर आमचेच कल्याण होत असेल तर तुम्ही कशाला, तुमचं काय काम आहे. जसा ऊसाचा रस ऊसाला पाजला. तुकोबा म्हणतात, एक तर वैकुंठाला चला तर येत नाही, आणि फुकटचा आशीर्वाद पाहिजे. महाराजांनी काही फुकट आशीर्वाद दिला नव्हता. महाराज ते त्यांचे बारशे जेवलेले होते. तरीही महाराजांना देव घेण्यासाठी आल्याबद्दल खूप मनात आनंद होता. तर त्यांच्या पाहुणा आगमनाचे जे उद्गार महाराजांचे आहेत ते महाराज अभंगाच्या पहिल्या चरणात सांगतात. पाहुणे घरा महाराजांनी देवाला पाहुणा म्हटलेलं. ज्ञानेश्वर महाराजांनी पाहुण्याचे 3 प्रकार सांगितलेले आहेत. एक जीव पाहुणा, दुसरा भक्त पाहुणा आणि एक देव पाहुणा. तर आपण जीव पाहुण्याचं थोडंसं विश्लेषण पाहूया. जीव पाहुणा, हरिविना जन्म नरकाची पै जाण, यमाचा पाहुणा प्राणी होईल. तर आता यमाचं नावच निघाले, तर आता त्या यमाचं पण थोडंसं विश्लेषण पाहूया. तर हे जीव मारिती तोडीती झोडीती निष्ठूर, यमाचे किंकर बहुसाल. आता महाराज मी म्हणसाल, या इहलोकी माणूस कष्ट करतो, स्वतःचे बंगले उभे करतो,
मुलं बाळं होतात, सर्व काही होते. पण ह्या यमाचा आणि मारण्याचा काय संबंध? विश्लेषण करून सांगतो. हा जीव पाहुणा जो आहे, 1,84 लक्ष योनीच्या फेऱ्याच्या भटकून त्याला एक जन्म माणसाचा मिळालेला असतो शेवटचा. याचं प्रमाण आहे माझ्याकडे. त्या जन्मात जेव्हा आईच्या गर्भात तो असतो तेव्हा त्याला पिढा भोगावी लागते. त्या पिढ्यामध्ये तो सचेत असतो, त्याला पूर्ण मागचं आठवत असतं. तर तो भगवंताला म्हणतो, भगवंता या पिढ्यातून मला तू सोडव. एक वेळा करे या दुःखा वेळे, एक वेळा करे या भगवंताला जीव विनवणी करतो की ह्या पिढ्यातून देवा मला सोडव. जो तू जन्म देशील, जे वय निर्धारित करशील, जितका वेळ निर्धारित करशील तेवढा वेळ मी तुझं नामस्मरण करीन. तर आता आपण सर्व पाहतच आहोत, जे काही सृष्टीचा नकाशा आहे, जे काही माती, दगड, धोंडे वगैरे इत्यादी वस्तू आहेत, यातली एकही वस्तू मानवाने निर्मिती केलेली नाही. तर असा हा जीवात्मा विनंती करतो, त्याचा जन्म होतो. जन्म झाल्यानंतर त्याला माया घेरते. माया घेरल्यानंतर तो मायेच्या पसाऱ्यात पडतो. बालपण, युवा अवस्था, प्रौढ अवस्था, वृद्ध अवस्था, या तिन्ही अवस्थांमधून जाता जाता संसाराच्या माया मोहात गुरफटून जातो. त्याला भगवंताला दिलेलं वचन आठवत नाही. तरीही त्या परमात्म्याची दया बघा. साधू संत पाठवतो, भक्त मंडळी पाठवतात भूतलावर, देवाच्या नामाचा प्रचार करतात, तरी पण ह्याला चेतना येत नाही. हे काय लागले? हे मला जमणार नाही. काम करावे, पोट भरावे, मस्त राहावे, हेच आम्हा ठावे. हे काम करावे, पोट भरावे, मस्त राहावे, हेच आम्हा ठावे. बस यानं जीवनात ठरवून टाकलं की बस ऐश, सब सुख आपला एक राम पराया. मग अंतकाळी मृत्यू आल्यानंतर महाराज मृत्यूच्या वेळी म्हणतात, त्यावेळेसची वेदना जी असते 1000 विंचवाने 7 डंक मारल्यासारखी असते. इथे एक मारलं तर नाचायला लागतं. त्यासरशी तो आत्मा बाहेर पडतो. मग यमाचे किंकर, यमाचे दूत त्या आत्म्यास कान पकडून घेऊन जातात. त्याच्या कर्मानुसार, त्याच्या कृतीनुसार, जसं की आगीच्या समुद्रातून टाकणे. श्री गुरु नानक देवजी म्हणतात, बिख बोहिता दिया समुद्र मझार. पुढे अग्नीचा समुद्र आहे, त्यातून त्याला फरफटत नेतात. तसेच वैतरणी नदीतून फरफटत नेतात. वैतरणी नदी माहीत आहे मंडळी तुम्हाला काय आहे? नरक लोकाची भयानक नदी आहे. तिच्यात अर्धी पुवानं भरलेली वाहत असते आणि अर्धी रक्तानं, हाड, मांस अशा प्रकारची घाण असते. आणि विचित्र नरभक्षी प्राणी त्यामध्ये सतत विचरत असतात. अशा प्रकारे त्या नदीतून बुडवत, घाणीतून बुडवत कुंभी नरकात बुडवल्या जातात.
तर ह्या पाहुण्याचा पाहुणचार असा का की ह्या कारणानुसार तो देवाला दिलेलं वचन विसरला. विठ्ठला विठ्ठला विठ्ठला. आता बघू आपण भक्त पाहुणे. भक्त पाहुण्याच्या थोड्याशा विश्लेषणानंतर मी तुम्हाला एक मोठी कथा सांगणार आहे. ही रोचक कथा आहे. तर भक्त पाहुणा म्हटलं तर भक्ताचे उदाहरण घेता आता महाभारतातील संजय, जो धृतराष्ट्राचा संदेशवहन मंत्री होता, त्याला दिव्य दृष्टी होती महाराज. ज्याही प्रांतात, ज्याही भागामध्ये जिथे तो लक्ष घालेल, जिथे त्याला विचारायचं, जिथली बी गोष्ट त्याला विचारली, तसं त्याला टीव्ही सारखं दिसायचं. जसाच्या तसा वृत्तांत तो धृतराष्ट्राला सांगायचा. तसेच युद्धभूमीवर श्रीकृष्ण अर्जुनाचा जो दृष्टांत संवाद सांगत असताना तो संवाद चालला होता. जे काही ब्रह्मरसाचे परगुणे केले अर्जुनाला घेणार. तर जे काही ब्रह्मरस ज्ञान तिथे सांगितलं, जे काही विश्वरूप दर्शन दाखवलं, ते संजयाने पाहिले पण ऐकले पण, ते धृतराष्ट्राला पण सांगितले, पण ते पुत्रमोहामुळे त्याने लक्ष दिले नाही. तर आता एक मी तुम्हाला कथा सांगणार आहे. पाहुण्यांचे स्वागत कशा प्रकारे केले जाते, कशा प्रकारे पाहुण्यांचा जिव्हाळा असतो. काशीचे संत कबीर, हे काशी आणि महाराष्ट्रात भरपूर अंतर आहे महाराज. काशीचे संत कबीर मुक्काम दर मुक्काम, मजल दर मजल करत पंढरपूरला यावं, चंद्रभागेमध्ये स्नान करावं, डोळे भरून विठोबाचं दर्शन घ्यावं, भजनी कीर्तनी रंगून जावं. जोपर्यंत सप्ताह चालू आहे तोपर्यंत शेवटी विठोबाचा निरोप घ्यावा, परत आपल्या गावी जावं. अशा येण्या जाण्याने त्यांची बऱ्याचशा पंढरपुरातील भक्त मंडळी व संतांशी ओळख झालेली. ते भक्त मंडळी व संतांशी नेहमी म्हणत, आले कधी काशीला तर आमच्या घरी जरूर या. तर योगायोगाने संत मंडळी तीर्थयात्रेकरिता निघाली पंढरपुरावर. आहे महाराज, पताका आहे, मृदंग आहे, विना आहे, आपलं विठ्ठलाचं भजन करत निघाले. दर मजल करत जसे काशीच्या जवळ जाणार. 2 दिवस 2 मुक्काम काशी पुढे असणार त्यांचं राशीन. भुकेने व्याकुळ झाली. तसेच पाणी पीत विठोबाचं नाम घेत त्या विठोबाच्या नामस्मरणाच्या ताकदीवर ते काशीला जाऊन बसे पोहोचले. विश्वेश्वराचं दर्शन घेतलं. आता भूक तर भरपूर लागलेली. 2 दिवस झालं अन्नाचा कण नाही पोटात. चला, एक जणाला आठवलं की कबीर साहेब काशीचे संत आहेत. तर त्यांचा पत्ता विचारत संध्याकाळ झाली. संध्याकाळी ते त्यांच्या घरी पोहोचले महाराज. कबीर साहेबांनी दारू, भाई या बसा, पाणी दिलं, पाय धुतले स्वतः हाताने वारकऱ्यांचे, पायावर मस्तक टेकवलं. वा, तुमच्या रूपात माझा पांडुरंगच आला का, विश्रांती घ्या. त्यांची आलाबाला कबीर साहेब घेत होते. आलाबाला म्हणजे विचारपूस. पाहुणे घरी आल्यानंतर कसे हे, काही नाही, काय खाल्लं, काय पिल्लं, वाटणं काही त्रास झाला का, तर जेवणाबद्दल काय. महाराज 2 दिवस झालं पोटात अन्नाचा कण, पाणी पिऊन वारी चालवता. ठीक आहे, काहीतरी बंदोबस्त करतो. घरात गेले कबीर साहेब बी घरी. बायकोला काही घरात अन्न वगैरे शिजवण्यासाठी बिचारी पांडुरंगाचे भक्त. मी सांगितलं होतं ना तुला की ज्या पंढरपूरला जातो माझ्या विठोबाला, त्याला विठोबाचे लाडके भक्त माझ्या घरी आले. त्यांना खाण्यासाठी काही. ती नवऱ्याला म्हणते घरात काही. आपणही 2 दिवस झालं पाणी पिऊन राहत आहोत. तर तिने एक युक्ती सुचवली कबीर साहेब. हो, याचं समाधान आहे. एक सावकार दुकानदार आहे. 8:30 वाजता तो झोपून जातो. आता तर 9 वाजल्या. त्याकाळी घड्याळ होतं की नव्हतं मंडळी हे मला माहित नाही, पण दृष्टांतासाठी मी वेळ घेत आहे. घड्याळ तर विश्वाच्या गतीनुसारच बनलेलं आहे, ते काही वेगळं नाही. रात्रीचे 9 वाजले. बायको म्हणते चला दुकानदाराचा आपण डायरेक्ट चोरी करू आपण. तर ते केले. हे सगळं त्याच्या मुलाने ऐकलं कबीर साहेबांचं. मुलाचं नाव कमाल. कमाल म्हणतो बाबा आईला थांबू द्या इथं, मी तुमच्या सोबत येतो. ठीक आहे चल बाळा. कमालाला सोबत घेऊन गेले. अंधारात दुकानाची एका बाजूने भिंत फोडली एक व्यक्ती जाण्यापूर्वी.
कमाल त्यामध्ये गेला, त्यामध्ये द्रव्याच्या राशी होत्या, पैसे होते, पण ते त्याच्या काही कामाचे नाही. संताचं मूल होतं महाराज. एका पैशालाही हात लावला नाही त्याने. जी काही सामुग्री लागते खाण्यासाठी, पीठ, डाळ, तेल वगैरे सगळे गाठोडं बांधलं आणि बाहेर कबीर साहेबांच्या हातामध्ये. बरं झालं बाळा की आज साधू संत बिचारे तृप्त होतील. 2 दिवस झालं भुकेले आहेत माझ्या पांडुरंगाचे भक्त. चल आता. नाही बाबा थांबा, अर्धवट काम राहिलं. आपण भिंत फोडली, आपलं काम झालं म्हणजे आपण निघायचं. थांबा, ह्या फोडलेल्या भिंतीचा कोणी चोर दरोडेखोर फायदा घेईल, मध्ये घुसेल, मग त्याचं सगळं सामान लुटून नेईल, त्याला निर्धन करतील. आपल्यासाठी दुसऱ्याला पिढा नको. ठीक आहे, मग तुझं म्हणणं काय आहे? बाबा मी त्याला उठवून येतो. ठीक आहे. उठवण्यासाठी जसा गेला तसा तो दुकानदार त्याच्या पाठीमागं धावला. कमाल पुढे पळतो आणि दुकानदार पाठीमागे पळतो. तसेच त्या पाडलेल्या खिंडारातून कमाल उडी मारण्यासाठी तेवढ्यात मागून दुकानदाराने त्याचे पाय धरले. जसे पाय धरले तसं डोकं बाबाच्या हातात आलं कबीर साहेबांचे. अरे बाळा काय झालं? बाबा दुकानदारांनी पकडले आहे. पाय दुकानदाराच्या हातात, डोके कबीर साहेबाच्या हातात. आडव्यात सापडला बिचारा कमाल. तर आता बाबा, आता हे काम करा, आपण पकडल्या गेलो आहोत, हे तर मला सोडणार नाही ओढल्याशिवाय. आणि गलबला पण करते, चोर चोर धावा, चोरी झाली. असे असता तो कमाल म्हणतो, बाबा मी जर पकडल्या गेलो, माझा चेहरा दिसला तर तुमची बदनामी होईल. आणि चोरीचं अन्न कोण तुमच्या घरी खाणार? पुन्हा तुमच्या घरी संत सुद्धा येणार बदनामीमुळे. तर आता काय करावं बाबा? तुम्ही निर्दयी व्हा, निपुत्रिक व्हा. असं समजा की तुम्हाला मुलंच झालं नाही. बर, म्हणजे तुला म्हणायचंय काय? माझा शिरच्छेद करा आणि लवकर हे माझं शिर कपड्यात गुंडाळून घेऊन जा आणि हे गाठोडं घेऊन जा. साधू संतांची भूक मिटवा, तृप्त करा त्यांना. ठीक आहे. साधू संतांच्या जिव्हाळ्यापोटी स्वतःच्या मुलाचं मुंडकं उडवलं कबीर साहेब आणि कपड्यात गुंडाळून घेऊन गेले. घरी आले. बायकोने विचारले, आणली का सामुग्री? होय आणली आहे. कमाल कुठे आहे? घडलेला प्रसंग महाराजांनी सांगितला. डोळ्यात पाणी आले कबीर महाराजांनी. बायकोच्या पण क्षणभर डोळ्यात पाणी आहे. पण एक त्या पतिव्रता मातेचं उदाहरण सांगतो मी. संसारात भाग्यवंतालाच अशी बायको मिळते. जर संत घरी आले आणि असा प्रकार घडला, त्या जागी तुम्ही आम्ही असलो तर काय होणार? तो सरळ हकालपट्टी होणार त्या संताची. काय आपेशे पाय घेऊन आले माझ्या घराला आणि माझं वाठोळ झालं. पण नाही, तो प्रसंग गुप्त पद्धतीने चालू होता. मुलाचे डोकं कापलं, ते तसं झाकून ठेवलं. आधी स्वयंपाक केला, भक्त मंडळींना तृप्त केलं, जेवण वगैरे झालं, सगळं झालं व्यवस्थित. विश्रांतीसाठीच हो. सकाळी भक्त मंडळी उठली आणि माफ करा, भक्त मंडळी उठली आणि कबीर साहेबांचा निरोप घेऊन निघण्यास तयार झाले. कबीर साहेब म्हणतात, आमच्या गावात विहित आहे, घरी आलेल्या पाहुण्याला गावाबाहेर सोडवायला विशीपर्यंत आम्ही येतो. बरं ठीक आहे चला. पाहुणे निघाले रस्त्यात. जाता जाता ती चोरीची बोंबाबोंब तर पुऱ्या काशी नगरात झाली. की अशी झाली महाराज की राजाला उठून दंड सुनावण्याला सुद्धा वेळ नव्हता. पाहू की काय प्रमाण, काय भानगड काय. त्यानं झोपीतच आदेश दिला की सुळावर चढवा त्या चोराला. तर ते शिपायांनी नेऊन ते बिना मुंडक्याचं शिर त्या सुळावर चढवले. मग ह्या वारकऱ्यांना पाहून ते बिना मुंडक्याचं धड हात जोडायचं आणि ऑटोमॅटिक अशी खाली पडायचं. हात जोडायचं 2-3 वेळेस झालं. वारकऱ्यांनी पाहिलं, हा काय प्रकार आहे, जरा जवळ जाऊन पाहू. जवळ गेले. वारकऱ्यांना पुन्हा हात जोडायचे आणि खाली. वारकरी म्हणले, अरे संतांच्या वारशातला असावा, याची संत दर्शनाची इच्छा पुरी झाली नसावी. संत दर्शनापूर्वीच याचा मृत्यू झाला असा. एक जण म्हणला त्यातला, अरे हा जिवंत होईल, आपण याला जिवंत करू. त्यातला एक जण म्हणला, अरे काय बोलतो तू, मुंडका आहे का त्याला? मुंडका आहे का? एक म्हणला, म्हणजे मुंडकं मिळालं तर जिवंत होईल. एक जाणकार होता त्यातला, होय जिवंत होईल. जिवंत होईल म्हणल्यानंतर कबीर साहेबांचे डोळे नमले, पाणावले. असं म्हणताय, मुंडकं आणलं तर जिवंत होईल? हो महाराज, मुंडकं मिळालं तर तो जिवंत होईल. मग आणू का? काय म्हणता महाराज? होय, तो माझाच मुलगा आहे. घडलेला सर्व प्रकार कबीर साहेबांनी सांगितला. वारकरी मंडळी, पांडुरंगा काय झाले हे भक्ताच्या घरामध्ये?
जा लवकर ते घेऊन या बाळाचं सीर. कबीर साहेब घरी आले, दारावर थाप मारली, दार उघडलं तर घरी पाहतात तो प्रकार. बायको रडत होती, मुलाचं डोकं पाटावर ठेवलेलं आहे चिकटले. त्याच्या समोर बसून जसे जिवंत बाळाला बोलते तसा त्याच्या पुढे टाह फोडत आहे आई. कबीर साहेब आले, चल म्हणले, आपला भंडारा व्यर्थ गेला नाही, आपलं अन्नदान व्यर्थ गेलं नाही, पाहुणचार आपला व्यर्थ गेला नाही, चल लवकर. ती संत मंडळी म्हणतात की आपल्या बाळाला जिवंत केल्याशिवाय ती एक पाऊल पुढे जाणार. तर मग ते शीर घेऊन कबीर साहेब ते बिना मुंडक्याचं धड खाली उतरवलं, त्याला बरोबर जोडलं आणि पांडुरंगाच्या भजनी भक्त मंडळींनी टाव फोडला. महाराज अधिकारी भजन पांडुरंग हरी जय जय पांडुरंग. वैष्णव भजन तिथे सुरू झाले. त्यासरशी कमाल झोपेतून उठल्यासारखा ताडकन उभा राहिली. उठून बाबा अशी आरोळी फोडली, हुळकुळ मारली, बाबाला मिठी मारली. बाबा आता मरून मेलेल्या मुलानं काय विचारावं, बाबाच्या गळ्याला पडावं की आईच्या. पण त्यांचं ध्येय एक असतं, संतांचं लक्ष एक असतं, मेला तरी त्याला पक्क ध्यानात वैष्णवांना आपल्याला जीव घालायचा. महाराजांनी उच्चारलेली आहे. कंठी प्रेम दाटे नयनी नीर हृदय प्रगटे राम रूप. तशा प्रकारे हा वैष्णवांचा पाहुण्यांचा म्हणजे भक्त पाहुण्यांचं उदाहरण चालू होतं. अशा प्रकारे आदर करणारे लोक जिव्हाळा आहे. आणि त्यामध्ये पुढे पाहुण्याचे पण आणखी मुख्य तर नाही, उपदोन प्रकार सांगितलेले आहे. एक भाग्यवान पाहुणा आणि एक दुर्दैवी पाहुणा. पण दुर्दैवी पाहुण्याचं उदाहरण, एखादा दारू पिऊन एखाद्याच्या घरी पाहुणा म्हणून, दाजे राम राम, तिथून म्हातारीचं बळ निघायला पाहिजे. अरे कशाचा तुझा राम राम, इतर राम नाम सत्य आहे नाही, पाणी नाही, जेवण तर दूरची गोष्ट. हे दुर्दैवी पाहुण्याचं. भाग्यवान पाहुणा कोण? सासरवाडीला जावाई गेला, जावयासाठी पुरणपोळीचा बेत केला. पात्र वाढलेले सर्व काही व्यवस्था असताना तिथे एखादा माझ्यासारखा महाराज गेला, नवीन झालेला, तर त्या घरधन्यानं म्हणावं, या हातपाय धुवा, बसा पाटा. म्हणजे पाहुणा होऊन गेला आणि पुरणपोळीचा बेत झाला. विठ्ठला तर असे आपण या पाहुण्यांची उदाहरणं पाहिजे. आता आपल्याला पाहायचं आहे देव पाहुणा. पाहुणे पंढरी राहू घरात काही येते.
उडरे काव तुझे सोबत वडील पावले पंढरीराव घराते वारी. तर भगवंताने ज्ञानेश्वराने देवाला पाहुणा म्हटलेला. आता देव पाहुणा म्हणतो. देवाचा पाहुणचार वेगळा. पाहुणा घराशी देव आला म्हणजे देव काय असं देवाला काही घरादाराची किंवा कोणाच्या नैवेद्याची किंवा पैशाची किंवा अक्षराची अशी काय आशा नाही. इथे घर म्हणजे अंतःकरण आहे. तो अंतःकरणात प्रगटला आहे आणि त्यास पाहुणचार म्हणून पाहुणचार म्हणून द्यायचे काय? शुद्ध हृदयाचे रसन, शुद्ध हृदयाचे आसन द्यायचे आहे. तो आल्यामुळे षडविकार नाही होता. भगवंताचा वास झाल्यामुळे मी देव घरी आलेले आहे. तरी त्याचं एक तुम्हाला जिवंत उदाहरण सांगतो. विदुर काकाच्या घरी भगवंत जेवायला येतो असे म्हणत होते. ठीक आहे म्हणजे विदुर काका पुढे आले. येत्या वेळेस 1 डझन केळ घेऊन आले. बायकोला सांगितलं हे भगवंत आल्यानंतर ह्यांना हा नाश्ता दे. ठीक आहे. ठरल्याप्रमाणे भगवंत आले. भगवंतासाठी विदुरकाच्या बायकोने पाठ मांडला. इतकं देहभान विसरून गेले त्यांच्या आदरात, त्यांच्या भक्ती प्रेमात ती पाठावरच स्वतः बसली. केळाचे सालपाट भगवंताला द्यायचे आणि ते घर फेकून द्यायचे किंवा स्वतः खायचे. पण त्या आवडीने भगवंत सालपाट खायचे. तर तेवढ्यात विदुर काका बायकोला म्हणते, अरे हे काय करते? रागावले. भगवंताला म्हणतात, देवा क्षमा करावी, माझी बायको भोळी आहे, भोळसर आहे आणि मला भोळसर भक्तच आवडतात. भोळ्या भक्तांची मला आवड आहे. पुन्हा विदुर काका भगवंताला केळाचा ते मधला भाग देतो आणि सालटे फेकतो. तेव्हा भगवंत म्हणतात, अरे सालट्यात जी मजा होती ती आता या. तू बी देहावर, मी बी देहावर. त्यावेळेस तुझ्या बायकोचं देहभान हरवलं होतं. विठ्ठला विठ्ठला. देव पाहुण्यांचे प्रकार. तर आपण पाहुण्यांचे प्रकार पाहिले. पाहुण्यांचे प्रकार पाहिले, पाहुणचार पाहिले. तर आपल्याला उपचार बघायचा. हे महाराज अभंगाच्या काय करू उपचार, काय करू उपचार.
चार मोडकी झरझर. इथे कोप म्हणजे झोपडी आहे शब्दशः. मोडकी झरझर फाटकी तुटकी असं छिद्र आहे. पण इथे कोप या शब्दार्थी परमार्थिक दृष्ट्या शरीराला कोप म्हणतो. आता काय उपचार करू? जे काही साधन होते उपचाराचे ते बी वृद्ध आहे, कमजोर आहे, आणि काय उपचार? उपचार म्हणजे पाहुणचार असा एक अर्थ. तर पाहुणचाराची एक कथा आपण महाभारतातली पाहू. भगवान गोपाल कृष्ण रुक्मिणीने हट्ट धरला की देवा भीमाला घरी जेवायला बोलू. पांडवापैकी एक भीमसेन. कृष्ण म्हणतात अगं नको, ते परवडणार नाही, खूप खादाड आहे. नाही म्हणे, बोलवा. हट्टच धरला. बरं ठीक आहे बाबा, तू म्हणतेस पण तो तुला परवडणार नाही. तर त्याचा आहार खूप मोठा आहे. मी स्वतः साक्षात अन्नपूर्ण आहे. मला काय थोडा अहंकाराचा वारा, अहंकाराचा थोडा श्वास आला. बरं ठीक आहे जातो. ते तिकडे भगवान भीमसेनाला अवतान देण्यासाठी गेले. इकडे रुक्मिणीने अष्टमहासिद्धीला बोलावून घेतले. एका क्षणात मंडप बनवला, ज्यामध्ये एक पोत एका वेळी शिजवला. अशी 1000 बत्ती मागून घेतली. 100-200 वाडेकरी मंडळी मागून. सगळी व्यवस्था इकडे चालू आहे. भगवंताने भीमाला जाऊन अवतान. भीमसेना, उद्या माझ्या घरी तुला जेवणासाठी आमंत्रण. काय म्हणता येईल? पोराचा बारसा आहे का तुमच्या लग्नाचा वाढदिवस? अरे निर्निमित निमंत्रण आहे. बघा पोटभर खायला द्यावं लागेल मला. ठीक आहे, पोटभर वाढू बघा. ठीक आहे मग चालेल. तर ये उद्या 11 वाजता ये. इकडे स्वयंपाक वगैरे चालू आहे. वेगवेगळे पदार्थ आहेत. बुंदीचा ढिगा. हा स्वयंपाक महाराज किती जागा लागते हा ठेवण्यासाठी? कमीत कमी 10 एकरामध्ये हा स्वयंपाक बसला. बुंदीचे ढीग, लाडू वगैरे वेगवेगळे पदार्थ. देवाघरचं जेवण म्हणले होत्या. भीमसेना आले, जेवणासाठी पात्र वाढले. आता त्यांचं पात्र तरी काय छोटं असावं का? कमीत कमी एका झोपडी येऊ, ज्याच्यामध्ये 5-7 बायाची दारिद्र्य दूर होईल. जेवणासाठी बसला. देवाला म्हणतो देवा तुम्ही पण बसा. अरे नाही म्हणला, कमी रमी मी तुला आग्रह करण्यासाठी उभा राहतो. बरं, त्यांना फजितीच करायची होती रुक्मिणीची. बरं, वाढायला सुरुवात केली. जसे वाडेकरी वाढून परत दुसरं अन्न आणण्यासाठी जातात, तसं इकडे अन्न हा संपून टाकत होता. जसं वाढत होते तसं इकडे संपत होत. मग स्वतः रुक्मिणी माता वाढाय. रुक्मिणी माता वाढत, पण त्याला वाढणारा बी मनापासून वाढणारा असावा लागतो, मोकळ्या मनाचा असावा लागतो, आणि खाणारा पण भक्कम असावा लागतो. उगा आणला टीबीचा पेशंट दवाखान्यातून काढून तो काय खाईल? खाली जळगाव, मध्ये तांदळ, मध्ये चिखलवाडी, वर तांदळवाडी, असं काही नव्हतं. किंवा पोळ्या चपात्यावर भारताचा नकाशा, पाकिस्तानाचा नकाशा असले काही नाही. एकदम स्वच्छ जीव, पक्वान अशा प्रकारचं अन्न वाढलं. अन्न संपत आले, भांडी खडखडायला लागली. एखादा शहाणा जेवणारा असतो, भांडी खडखडायला लागली की हात आकुटता घेतो. पण इथं नाही, इथं ठरवूनच आणलं. तेव्हा पोटभर जेव्हा घालावं लागलं. सगळं संपलं. मग आता हे म्हणतो जेव्हा वाढा की देवरुक्मिणीला म्हणते आता वाढ ना. आता काय कच्चा तांदळाचा पोतं वाढू का बटाट्याचं पोतं वाढू का पिठाचा कट्टा पुढे टाकू ते? मग आता फजिती व्हायला लागली. आता सोडवा यातून. म्हणजे काही मिळतं का बघ ना. शिजलेला एक घासभर भात मिळाला जेमतेम, तो एकत्र करून कसा बसा आणला. देवाला वर्म माहीत होते त्यांच्या जीवनाचे. भगवान श्रीकृष्ण गोपाल कृष्ण म्हणजे सर्व कलांची नेते. तर हा कुंती मातेचा घास म्हणून त्याच्या पात्रावर वाढ. मी ऐकलं तेच. तांदळाचा घास घेऊन त्याच्याकडे गेली.
भीमा ते कुंती मातेचा घास आहे हा घे. तो घास घाल्याबरोबर त्याने ढेकर दिला आणि पाहिजे विठ्ठलाला विठ्ठलाला. अशा प्रकारे देव जेव्हा अंतकरणात येतो मनातले षडविकार अंतकरणातले षडविकार काम क्रोध लोभ मोह आदी यांचं हरण करतो. नावच हरी आहे त्याचं. तुका म्हणे देह भरिला विठ्ठले काम क्रोध हे केले घर रीती. अशा प्रकारे थोडं भजन करा मंडळी. आमचं कीर्तन असो. तर देव घरी आल्यानंतर तुकोबारायांनी काय केलं? देवाला घरी घेऊन रुक्मिणी मातेला सांगितलं कुरड्या पापड्या पुरणपोळ्या सर्व काही बनवा. म्हणजे सामग्री आणली नाही म्हणजे मग घरात काय मुठभर कन्या. याचं वर्णन महाराज अभंगाच्या दसरीत पाण्या माझे रांदिल्यात. पाणी प्यायचं का पाणी प्यायचं का? सरदरीत पाण्या माझी रांधी येल्या कन्या. मुठभर कन्या पातेलभर पाण्यात टाकल्या त्या पातळ होऊन गेल्या. तर आता मग देवाला घरात आणलं बसण्यासाठी पाठ दिला. बसा देवा. पात्र वाढलं. पात्र वाढल्यानंतर आता त्या पात्रावर कन्या वाढायला जिजामाताने कन्या वाढायला सुरू केली. जिजाबाई तुकाराम महाराजांच्या पत्नीचं नाव. तर असे जसे पर्वताहून पाण्याचे लोट खाली होतात तसे त्या कन्या पात्रावून व्हायला लागल्या. तर देवाला पाहिजे ही फजितीच काम असते. तर त्या भगवंताला पहिले द्विभुज रूपात होते तर त्या चतुर्भुज रूप धरावं लागलं. आणि आता त्या पात्राचा खोलगट भाग धरला त्यामध्ये ताटा यामध्ये मावली आणि एका हाताने खायला सुरुवात केली. सर्व काही व्यवस्थित देवाचे जेवण झाले. देव बैठकीमध्ये बसले. तुकोबा विचारतात देवा कशा झाल्या कन्या? काही तिखट मीठ वगैरे देवा. हा बुवा तुमच्या कन्या खूप बलवा. हा एवढे मी अवतार घेतले. नरसिंह अवतार, वराह अवतार, वामन अवतार, अनेक असे बरेचसे अवतार मी घेतले. पण मला त्या दैत्यांचा फडशा उडवण्यासाठी एक किंवा फक्त 2 हाताचा आधार घ्यावा लागेल. पण तुकोबा तुझ्या कन्या खाण्यासाठी मला 4 हात वापरावे लागले. खूप बलवान कन्या. त्यानंतर इथं
पाणी पाणी म्हणजे संसार आहे आणि कन्या म्हणजे विषय आहे. अंतःकरणात परमात्मा आल्यानंतर विषयाचे निरसन होते, विषय बाहेर निघून जातात, काम क्रोध लोभ बाहेर निघून जातात, आणखी विनम्रता दया धर्म आणखी विषयाचे समसुख वेगळाची बाबू. विषयाचे समसुख वेगळाची बाबू. विष्णुबाच्या कन्याखाली तसे भगवंताने भिलनी शबरीचे